ते म्हणजे या चॅप्टर मधला शेवटचा पॉइंट, तो म्हणजे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. अगोदर आपण कन्सेप्ट समजून घेऊया बाळांनो. जर टू ट्रायंगल सिमिलर दिलेले असतील, म्हणजे समजा आता ट्रायंगल XYZ सिमिलर टू ट्रायंगल LMN दिसतोय तुम्हाला. LM1 आहे तर XY 3 आहे, MN 2 आहे तर YZ 6 आहे आणि LN 3 आहे तर XZ 9 आहे. आणि समजा या ट्रायंगलच्या एरियाज मधला रेशो घ्यायचा आहे. अगोदर आपण प्रॉपर्टी सोपी करून घेऊया. आपल्याला प्रॉपर्टी अगोदर समजणं गरजेचं आहे. प्रॉपर्टी समजल्यानंतर आपल्याला अडचण येणार नाही. लक्षात येत आहे? आणि मग प्रॉपर्टी काय आहे तर एरियांचा रेशो घ्यायचा आहे. एरिया ऑफ ट्रायंगल XYZ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल LMN. काय म्हणते ही प्रॉपर्टी? ट्रायंगल XYZ सिमिलर टू ट्रायंगल LMN हे आपल्याला गिवन आहे. ही इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. तर आपल्याला या दोन ट्रायंगलच्या एरियाज मधला रेशो हा कसा असेल, काय म्हणता येईल, तो म्हणजे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आहे. आणि ती प्रॉपर्टी अशी आहे XY² अपॉन LM स्क्वेअर असं आपण म्हणू शकतो. इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर, दिस इज गिवन टू अस, हे आपल्याला दिलेलं आहे. तर आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल XYZ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल LMN इक्वल टू XY² अपॉन LM स्क्वेअर इक्वल टू YZ² अपॉन MN स्क्वेअर इक्वल टू XZ² अपॉन LN स्क्वेअर असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे समजा इथं काय आहे, XY 3 आहे, 3². LM किती आहे, 1² म्हणजे 3 चा स्क्वेअर 9 अपॉन 1 असं त्याचा आन्सर आहे. किंवा 6² अपॉन 2², 9² अपॉन 3². अशा पद्धतीने ही प्रॉपर्टी आहे, हा थेरम आहे. हे झालं याचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट. आता आपल्याला याचं वर्ड स्टेटमेंट पाहायचं. काय असेल? व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, हे गिवन असणार आहे. इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर then ratio of areas of two similar triangles is equal to ratio of squares of their corresponding sides. परत एकदा सांगते. if two triangles are similar then ratio of areas of two triangles is equal to ratio of squares of their corresponding sides. हा थेरम, हे प्रॉपर्टी, हे स्टेटमेंट आहे. याचं आपल्याला प्रूफ लिहायचं आहे. मग याचं प्रूफ लिहित असताना आपल्याला काय करायचंय पहा. तर याचं प्रूफ लिहित असताना आपल्याला गिवन लिहायचंय, टू प्रूव्ह लिहायचंय, प्रूफ लिहायचंय. मग आपण पहिल्यांदा याचं गिवन लिहूया. काय असेल गिवन? मी फिगर अगोदरच काढून ठेवलेले. टू ट्रायंगल्स आर सिमिलर हे दिलेलं आहे आपल्याला आणि मग ते गिवन असेल. आणि रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. हे टू प्रूव्ह असणार आहे. स्टेटमेंट मी इथं लिहित नाही, पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तुम्ही नंतर वहीमध्ये लिहित असताना ते लिहायचं आहे.
पुस्तकामध्ये पेज नंबर 23 वरती थेरम आहे, स्टेटमेंट मी सांगितलेलं आहे. आता आपण इथं गिव्हन लिहूया. मुद्दाम पुस्तकातल्याच फिगर मी इथं काढलेले आहेत बाळांनो. मग काय आहेत आपले मेन ट्रायंगल्स आहेत, ओरिजिनल ट्रायंगल्स आहेत ते म्हणजे ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR. हे आपल्याला सिमिलर लिहायचे. गिव्हन मध्ये काय येईल? ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR. पुस्तकातलीच नावं घेतलेली आहेत मी ट्रायंगलला. मग हे पण आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल साठी फॉर्म्युला, आपल्याला बेसिक फॉर्म्युला माहित आहे, तो आहे हाफ इंटू बेस इंटू हाईट. आणि मग आपल्याला इथं हाईटची आवश्यकता आहे म्हणून अगोदरच आपण इथं घेतलेली आहे, त्याला कन्स्ट्रक्शन मध्ये घेतलेलंच नाहीये पुस्तकामध्ये. AD परपेंडिक्युलर टू BC, PS परपेंडिक्युलर टू QR. हे आपल्याला गिव्हन मध्येच लिहायचंय. AD परपेंडिक्युलर टू BC, PS परपेंडिक्युलर टू QR. ओके, मग काय करणार आपण आता? टू प्रूव्ह लिहिणार. टू प्रूव्ह काय करायचं आपल्याला? प्रूव्ह सगळ्यांना माहित आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC आपला ओरिजिनल ट्रायंगल आहे ABC आणि ट्रायंगल PQR. हे लक्षात घ्यायचं विद्यार्थ्यांनी. आपण एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स म्हटलंय. आपण ट्रायंगल कोणते सिमिलर घेतलेत? ABC PQR. 1 to 1 करस्पॉन्डन्स कोणता आहे? ABC. 1 to 1 करस्पॉन्डन्स बिटवीन PQR. म्हणून AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर और काय इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. तुम्ही फिगर काढली, अर्धा मार्क मिळतो. गिव्हन लिहिलं, अर्धा मार्क मिळतो. टू प्रूव्ह लिहिलं, अर्धा मार्क मिळतो विद्यार्थ्यांना. पहा, हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. इतका भाग जर तुम्हाला समजला असेल तर रेज हँड करा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला कळतंय का. तुम्हाला जर मी आता जे सांगितलंय ते लक्षात आलंय सगळ्यांना? व्हेरी गुड, थँक यू स्टुडंट्स फॉर युअर रिप्लाय. सगळ्यांना दिसतंय? ओके, आता मी पुढे जाते. याचं प्रूफ लिहायचंय. अत्यंत सोपं असं प्रूफ आहे. मग प्रूफ लिहित असताना काय करायचं पहा, इथं टू ट्रायंगल्स आहेत. आपल्याला दोन ट्रायंगल्स दिले ABC PQR. आपण पहिली प्रॉपर्टी शिकली होती, प्रॉपर्टी ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ एनी टू ट्रायंगल्स. अगोदर ह्या दोन ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युल्यानुसार आपल्याला माहित आहे, पहिली प्रॉपर्टी शिकली आहे ते मी लिहिते. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू आपल्याला सगळ्यांना माहित आहे बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट. हे आपल्याला माहिती आहे, माहिती असलेला भाग लिहूया आपण. ओके, त्याच्यानंतर आता हे प्रत्येक प्रूव्ह करत बसायची गरज नाही. या तिन्ही पैकी कुठलंही एक प्रूव्ह केलं तरी आपल्याला म्हणता येऊ शकतं. त्याच्यानंतर आपण काय करूया पहा. आता आपल्याला माहित आहे ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR आहे, म्हणजे अँगल B कॉन्ग्रुएंट टू अँगल Q आहे, अँगल C कॉन्ग्रुएंट टू अँगल R आहे. हे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. तेच लिहूया. ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR. मग मला असं लिहिता येईल अँगल B कॉन्ग्रुएंट टू अँगल Q करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. ह्याला मी सेकंड म्हणते. साइड्स आर इन प्रपोर्शन असंही म्हणता येतं, तेही लिहिते मी. AB अपॉन PQ इक्वल BC अपॉन QR इक्वल AC अपॉन PR.
हे माहित आहे आपल्याला. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. पहा या 3 स्टेपमध्ये मी नवीन काही घेतलंय का? नाही. आपल्याला माहित आहे पहिली प्रॉपर्टी शिकली होती, प्रॉपर्टी ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ एनी 2 ट्रायंगल्स, ते लिहिलं. 2 ट्रायंगल्स सिमिलर आहेत मला माहित आहे, म्हणून मी त्या 2 ट्रायंगल्स सिमिलर असण्यामधले करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, फक्त एक घेतलाय मी मुद्दाम, का ते सांगते. करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन, हे 2 स्टेटमेंट लिहिले. मला वाटतं हे समजायला कोणाला अडचण नसावी. आता रेज हँड करायचं. समजा इतका भाग समजला असेल तर रेज हँड करा. ओके, लक्षात आलं मला की समजतंय. ठीक आहे बाळांनो, आता मी पुढे जाते. इतकं सगळ्यांच्या लक्षात आलंय? ओके. मग आता आपण काय करूया पहा. इथं पहा BC अपॉन QR आहे आणि AD अपॉन PS आहे. मला BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर हवंय. इथं या हे जे स्टेटमेंट आहे आपलं, इथं समजा मी BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर हे प्रूव्ह करायचं ठरवलं, तर इथं BC अपॉन QR आहे इंटू AD अपॉन PS आहे. पण जर मला ह्या AD अपॉन PS साठी BC अपॉन QR लिहिता आलं तर मला हे सहज प्रूव्ह करता येईल. लक्षात येते का पहा, आपल्याला हे प्रूव्ह करायचंय. इथं BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर आहे, इथं BC अपॉन QR आहे आणि इंटू BC इंटू AD आहे, QR इंटू PS आहे. मग मला AD अपॉन PS च्या ऐवजी BC अपॉन QR लिहिता आलं तर मला सहज प्रूव्ह करता येतं. आणि मग त्या दृष्टीने आपण विचार करूया पहा. मग आता मी काय करते, हे 2 ट्रायंगल्स विचारात घेते पहा. ट्रायंगल ADB आणि ट्रायंगल PSQ, हे 2 ट्रायंगल विचारात घेते. त्याच्यामध्ये AD आहे, PS आहे. कुणी ट्रायंगल ADC आणि ट्रायंगल PSR सुद्धा घेऊ शकतं, काही अडचण नाही. पुस्तकामध्ये हे घेतलेत म्हणून मी हे घ्यायला लागले. इन ट्रायंगल ADB and ट्रायंगल PSQ आपण इथं प्रूव्ह केले पहा. कशामुळे म्हणलंय? अँगल B कॉन्ग्रुएंट टू अँगल Q, हे म्हटलंय आपण. अँगल B कॉन्ग्रुएंट टू अँगल Q फ्रॉम सेकंड, असं म्हणालात की नाही आपण. हा अँगल ADB, अँगल PSQ किती आहे इच? 90 डिग्री. अँगल ADB कॉन्ग्रुएंट टू अँगल PSQ इच 90 डिग्री किंवा गिव्हन असं लिहिलं तरी चालेल. आणि मग आपल्याला हे 2 ट्रायंगल्स काय म्हणता येतील? सिमिलर आहेत असं म्हणता येतील. देअरफॉर ट्रायंगल ADB सिमिलर टू ट्रायंगल PSQ बाय AA टेस्ट. पहा एवढं लक्षात आलंय का सगळ्यांच्या? रेज हँड करू नका, खाली लिहिलेलं दिसणार नाही. आता नका करू रेज हँड, बोर्डवरती लिहिलेलं दिसत नाहीये बाळांनो. ओके. मग हे का केलं मी? तर करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन असं आपल्याला म्हणता येईल. मग मी आता AD अपॉन PS इक्वल AB अपॉन PQ, ह्याला मी 4 म्हणते पहा. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता पहा इथं AB अपॉन PQ थर्ड मध्ये इक्वल टू BC अपॉन QR आहे. ह्याची आपल्याला गरज नाहीये, मी ती क्लीन करते. AB अपॉन PQ इक्वल टू BC अपॉन QR आहे. इथं गेलात तर AB अपॉन PQ इक्वल टू AD अपॉन PS आहे. AB अपॉन PQ इक्वल टू BC अपॉन QR आहे. AB अपॉन PQ इक्वल टू AD अपॉन PS आहे. मग आपल्याला काय म्हणता येईल? BC अपॉन QR इक्वल टू AD अपॉन PS असं म्हणता येईल. लक्षात येते का? मी तुम्हाला तेच सांगितलं होतं. AD अपॉन PS बद्दल जर आपल्याला BC अपॉन QR म्हणता आलं तर हे आपल्याला सहज सांगता येईल. तेच केलंय मी. देअरफॉर AD अपॉन PS इक्वल टू
BC upon QR from 3 and 4. आता इथं आपण 1 आहे त्याच्यामध्ये AD अपॉन PS इक्वल टू BC अपॉन QR आपण सबस्टिट्यूट करूया. सबस्टिट्यूटिंग ह्याला आपण 5 म्हणालो समजा. सबस्टिट्यूटिंग 5 in 1 काय होईल? एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू BC अपॉन QR. AD अपॉन PS साठी आपल्याला काय लिहिता येईल? BC अपॉन QR. BC अपॉन QR इक्वल टू BC इंटू BC BC स्क्वेअर QR इंटू QR QR स्क्वेअर. लक्षात येते सगळ्यांच्या? अशा पद्धतीने आपण प्रूव्ह करू शकतो. आता हे दोन म्हणायचे असतील तर कसं म्हणणार? आपल्याला माहित आहे AB अपॉन PQ इक्वल टू BC अपॉन QR इक्वल टू AC अपॉन PR आहे. तर त्यावरून इथं BC अपॉन QR च्या ठिकाणी आपण AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर लिहू शकतो किंवा AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर लिहिता येईल. तसंच इथं समजा लक्षात आलं का? पहा रेज हँड करू नका. ह्या थेरमचं प्रूफ तुम्ही सगळ्यांनी पुस्तकातलं पाहून लिहा. इथं बोर्डवरचं पाहून लिहू नका. बोर्डवरचं पाहून लिहू नका. पुस्तकामध्ये पेज नंबर 23 वरती हे प्रूफ दिलेलं आहे. असं या थेरमचं प्रूफ आहे. विद्यार्थ्यांनो समजा ह्या थेरमचं प्रूफ तुम्हाला अवघड वाटलं तरी पण ही प्रॉपर्टी वापरायला यावी आपल्याला. एक्झाम्पल्स मध्ये ही प्रॉपर्टी तुम्हाला वापरता आली तरी सुद्धा तुम्हाला हा भाग समजला असंच आपल्याला म्हणता येईल. आता आणखीन थोडंसं मला याबद्दल सांगायचंय. हा झाला एक प्रॉपर्टीचा भाग, थेरमचा भाग. आता आपण काय करणार आहोत पहा. आणखीन काय काय म्हणता येतं, असंच आणखीन काय काय कन्क्लूजन काढता येतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. इथं BC अपॉन QR AD अपॉन PS च्या ऐवजी आपण BC अपॉन QR लिहिलं. त्याऐवजी एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू BC अपॉन QR इंटू AD अपॉन इंटू PS होतं. या BC अपॉन QR च्या ऐवजी आपण AD अपॉन PS पण लिहू शकतो. तेच करते मी इथं. हे BC अपॉन QR च्या ऐवजी AD अपॉन PS लिहिते. AD इंटू AD अपॉन PS इंटू PS आणि मग AD स्क्वेअर अपॉन PS स्क्वेअर. मग समजा या एरिया ऑफ ट्रायंगल ABC ला आपण A1 म्हणालो, ट्रायंगल PQR चा एरियाला A2 म्हणालो. AD काय आहे? हो हाईट आहे. PS पण काय आहे? हाईट आहे. म्हणजे आपल्याला H1 स्क्वेअर अपॉन H2 स्क्वेअर असं सुद्धा म्हणता येऊ शकेल. बरोबर आहे? हे लक्षात येते सगळ्यांच्या? हे आता आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं नाहीये पण जुन्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकामध्ये असा भाग आहे बाळांनो. तो तुम्हाला मी सांगते. आणखीन काय काय म्हणता येतं ते सांगते. हे झालं एक. हे सहज प्रूव्ह करता आलं आपल्याला. मग आणखीन यामध्ये आपल्याला काय काय म्हणता येतं ते पाहूया. हे तर म्हणतोच आपण पण समजा A1 अपॉन A2 घ्यायचं. टू ट्रायंगल्स आर सिमिलर असताना घ्यायला लागलो तर आपल्याला साइड म्हणजे S1 स्क्वेअर अपॉन S2 स्क्वेअर. पहिल्या ट्रायंगलची साइड म्हणजे S1 जनरलाइज करूया. दुसऱ्या ट्रायंगलची साइड म्हणजे S2. तर A1 अपॉन A2 इक्वल टू S1 स्क्वेअर अपॉन S2 स्क्वेअर. तसंच H1 स्क्वेअर अपॉन H2 स्क्वेअर असं सुद्धा म्हणता येतं.
आणखीन काय काय म्हणता येतं पाहूया. मीडियन जर असेल, या ट्रायंगलची मीडियन, या ट्रायंगलची मीडियन तुम्हाला दिली असेल तर सुद्धा m1 स्क्वेअर अपॉन m2 स्क्वेअर असं सुद्धा म्हणता येतं. 3 साइड्स दिल्यात, या पण ट्रायंगलच्या 3 साइड्स दिल्यात, तर या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा p1 स्क्वेअर अपॉन p2 स्क्वेअर असं सुद्धा म्हणता येतं. p1 and p2 आर द पेरिमीटर्स ऑफ करस्पॉन्डिंग ट्रायंगल्स. या ट्रायंगलची पेरिमीटर, या ट्रायंगलची पेरिमीटर त्यांचा स्क्वेअर केला आणि त्यांचा रेशो घेतला तर हे सगळे सारखे असतात. याचा स्क्रीनशॉट घ्या, फक्त एवढ्याचा स्क्रीनशॉट घ्या. हे पुस्तकामध्ये दिलेलं नाहीये बाळांनो, जुन्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकामध्ये हे दिलेलं होतं. कदाचित हॉट्स मधले प्रश्न म्हणून तुम्हाला या भागावरती प्रश्न विचारले जाऊ शकतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याचा स्क्रीनशॉट घ्या. एवढ्या भागाचा महत्वाचा भाग जो पुस्तकामध्ये दिलेला नाहीये याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नंतर थेरम लिहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी हे आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे. जाऊ शकतो. ओके, थोडंसं फेंट दिसते वाटतं, काय व्हायला माहिती नाही. ओके, आता दिसतंय पहा. मग आपण हा प्रश्न आता सॉल्व करूया. आपल्याला काय दिले पहा, द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल is 3:5. then find the ratio of their areas असं म्हटले. let areas of similar triangles are A1 and A2 respectively किंवा एरिया ऑफ स्मॉलर ट्रायंगल असं म्हणू शकता तुम्ही. अँड करस्पॉन्डिंग साइड्स आर S1 and S2 रिस्पेक्टिवली असं म्हणू शकता. ओके, आता आपल्याला फॉर्म्युला लिहायचे. काही विद्यार्थ्यांनी असं लिहिलं तरी चालेल की एरिया ऑफ स्मॉलर ट्रायंगल इज A1, एरिया ऑफ बिगर ट्रायंगल इज A2, एरिया साइड ऑफ स्मॉलर ट्रायंगल इज S1, साइड ऑफ बिगर ट्रायंगल इज S2 असं सुद्धा लिहिलं तरी चालेल. देअरफॉर बाय प्रॉपर्टी ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल काय आहे प्रॉपर्टी, A1 अपॉन A2 इक्वल टू S1 स्क्वेअर, A1 अपॉन A2 इक्वल टू S1 स्क्वेअर अपॉन S2 स्क्वेअर. हे लिहिलं तुम्ही की तुम्हाला अर्धा मार्क मिळतो. मग आपल्याला काय करायचं आहे, रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग एरियाज, फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज म्हटलेले. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. A1 अपॉन A2 इक्वल S1 काय आहे आपला आता 3 स्क्वेअर
अपॉन S2 काय आहे 5 स्क्वेअर. देअरफॉर A1 अपॉन A2 इक्वल 3 स्क्वेअर किती होईल 9, 5 स्क्वेअर किती होईल 25. रेशो म्हटलंय काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की असं लिहिलं पाहिजे, असंही लिहू शकता तुम्ही A1:A2 इक्वल टू 9:25. हे या प्रश्नाचा आन्सर आहे. विद्यार्थ्यांनी याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ओके, स्क्रीनशॉट घ्यायचा सगळ्यांनी. किती तयार सुद्धा झालेला असावा. सोमोशी चैतन्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतं, पण आता कळायला मार्ग नाही बाळा, तू नंतर मला कॉल कर. ओके, ऍक्टिव्हिटी मध्ये दिलेला आहे 2 मार्कासाठी ऍक्टिव्हिटी पडू शकते ही. मग सोपं आहे. काय दिलेलं आहे ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR दिलेलं आहे. हे आलं की प्रॉपर्टी कुठली वापरायची प्रॉपर्टी ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. AB:PQ दिलेलं आहे 2:3 आणि मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू AB स्क्वेअर. इथं काय येईल मग करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे AB ची PQ, तिचा स्क्वेअर येईल. असंच लिहायचं आहे. पुढची स्टेप त्यांनी लिहून दिली आहे. AB स्क्वेअरच्या ठिकाणी 2 स्क्वेअर लिहिलंय, PQ स्क्वेअरच्या ठिकाणी 3 स्क्वेअर लिहिलेलं आहे. पुढे बॉक्सेस दिलेले आहेत. सोपा प्रश्न आहे. 2 स्क्वेअर इज 4, 3 स्क्वेअर इज 9 असा हा प्रश्न आहे. खरं तर तुम्हा सगळ्यांना पण आला असावा, तरीही स्क्रीनशॉट घ्या. परत ऍक्टिव्हिटी दिलेली आहे बाळांनो. ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR. एरिया ऑफ ट्रायंगल ABC दिलेला आहे 80, एरिया ऑफ ट्रायंगल PQR दिलेला आहे 125 आणि खाली इथं आपल्याला बॉक्स दिलेला आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डॅश 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 इक्वल टू 80 अपॉन 125 आणि त्याच्यानंतर स्टेप दिलेली डायरेक्ट देअरफॉर AB अपॉन PQ इक्वल टू बॉक्स अपॉन बॉक्स. म्हणजे आपल्याला डायरेक्ट लिहिता येईल का पाहूया. इथं काय येईल सगळ्यांचं उत्तर तयार असणार आहे. कुठला ट्रायंगल असेल 125 कशाचा एरिया आहे एरिया ऑफ ट्रायंगल PQR. PQR याला बॉक्स करते मी. ओके, आता याचा आन्सर आपल्याला ह्या वेळेस मागच्या गणितामध्ये डायरेक्ट लिहिता आलं, इथं डायरेक्ट लिहिता येणार नाही. आपल्याला ह्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. कसं करणार आपल्याला माहित आहे. ह्याचा लोएस्ट फॉर्म करूया. 5 ने भागवलं याला. 5 1 5, 5 6 30, 5 2 10, 5 5 25. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू 16 अपॉन 25. पण आपल्याला फॉर्म्युला माहित आहे काय आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. हे आपल्याला रफ काम करायचं आहे. AB स्क्वेअर काय आहे फॉर्म्युला सिमिलर ट्रायंगलचा AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. हा माहित आहे आपल्याला किती येईल इथं 16 अपॉन 25 इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. आपण याचा स्क्वेअर रूट घेऊया, बोथ साइडला स्क्वेअर रूट घेऊया. मग काय होईल इकडे स्क्वेअर आहे इकडे स्क्वेअर नंबर आहे, परफेक्ट स्क्वेअर नंबर्स आहे 16 25. बोथ साइडचा स्क्वेअर रूट घेऊया. टेकिंग स्क्वेअर रूट फ्रॉम बोथ साइड्स. रफ काम करायचंय, पण समजा एक्झाम्पल विचारलं तर तुम्हाला असं पण सॉल्व करता आलं पाहिजे. म्हणजे काय येईल इथं 16 चा स्क्वेअर रूट 4, 25 चा स्क्वेअर रूट 5 इक्वल टू AB अपॉन PQ स्क्वेअर चा स्क्वेअर रूट PQ आणि मग इथे आन्सर लिहिता येईल आपल्याला 4 अपॉन 5. म्हणजे डायरेक्ट आपल्याला हे लिहिता येणार नाही, म्हणून आपल्याला ही सगळी रफ मध्ये करायची क्रिया आहे. पण एक एक्झाम्पल सॉल्व केलंय, समजून तुम्ही हे सॉल्व करा आणि त्याच्यानंतर बॉक्सेस भरा.